students. How are you? Absolutely fine. Okay. So let us study today a new and important grammar part. Rather, I would like to say language study part, and that is change the voice. It is very important, as you know, change the voice. There are two types of voice, active voice and passive voice. First of all, let us study the structure of active voice and what meant by active voice. In the active voice, the subject is the door of the action. Active voice मध्ये काय असतो? सब्जेक्ट हा महत्वाचा असतो, डॉमिनंट असतो आणि द ऍक्शन पासेस ओव्हर फ्रॉम द सब्जेक्ट टू द ऑब्जेक्ट. म्हणजे क्रिया जी आहे ती कर्त्यापासून कर्मापर्यंत अशी पुढे जात असते. फॉर एक्झाम्पल बघा, द काऊ एट द ग्रास. The cow is subject here, ate the grass. What did cow eat? We find the object, the grass. The grass is object here. So here in this sentence, subject is the door of the action. क्रिया कोण करतं? तर the cow करतं. हे फार महत्वाचं आहे. हे झालं ऍक्टिव्ह व्हायचं स्ट्रक्चर. आपण फक्त स्ट्रक्चर अगोदर बघू आणि त्याच्यानंतर ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं आणि ते कोणत्या काळामध्ये कसं करायचं ते आपण नंतर बघू. आता पॅसिव्हचं स्ट्रक्चर बघूया. इन द पॅसिव्ह व्हॉइस द सब्जेक्ट इज नॉट द डोअर ऑफ द ऍक्शन. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट हा ऍक्शन करणारा नसतो. रादर द ऍक्शन इज डन टू द सब्जेक्ट. तर त्याच्या पुढे जाऊन क्रिया ही ऍक्शन इज डन टू द सब्जेक्ट, सब्जेक्ट वरती झालेली असते. फॉर एक्झाम्पल आता मगाचं बघितलं, द काऊ एट द ग्रास. हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि पॅसिव्हचं कन्स्ट्रक्शन बघा, द ग्रास वॉज इटन बाय द काऊ. द ग्रास म्हणजे आता हे जे ऑब्जेक्टच्या ठिकाणी जे आहे, ऑब्जेक्ट जे आहे ते कुठे आणलं? कर्त्याच्या ठिकाणी आलं. आणि हिथली व्हर्ब फ्रेज बघा, वॉज इटन. कारण हे पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणून इथं वॉज घेतलं टू बी फॉर्म. आणि त्याच्यानंतर याचं पास्ट पार्टिसिपल इटन. आणि कोणाकडून? तर बाय द काऊ. इथे आला सब्जेक्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल just learn about the structure of passive and active voice. Now active voice to passive voice. आता हे कसं करायचं ते आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत. रूल्स इन शॉर्ट, समजण्यासाठी थोडक्यात नियम इथे मी सांगतोय बघा. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? ब्रिंग द ऑब्जेक्ट टू द सब्जेक्ट पोझिशन. ऑब्जेक्ट जे असतं वाक्यातलं, जसं मगाच्या वाक्यामध्ये काय होतं, ग्रास होतं, ते कोणतं आणलं आपण पॅसिव्ह करत असताना? सब्जेक्टच्या ठिकाणी आणलं, ते लक्षात ठेवा. देन पुट बाय बिफोर द सब्जेक्ट अँड प्लेस इट आफ्टर द वर्ब फ्रेज वॉज इटन. मी ते एक्झाम्पलसाठी वॉज इटन लिहिलेलं आहे, तिथं प्रत्येक वाक्यामध्ये ते वेगवेगळं येईल, परंतु स्ट्रक्चरमध्ये देन पुट बाय. आणि शेवटी कर्ता किंवा कर्त्याची द्वितीय लिहित असताना त्याच्यापूर्वी काय लिहायचं? बाय लिहायचं. आणि व्हर्ब फ्रेज हे असंच असलं पाहिजे. पास्ट टेन्स असेल तर वॉज वेअर येणार, प्रेझेंट टेन्स असेल तर ॲम इज आर येणार, आणि फ्युचर टेन्स असेल किंवा मॉडल ऑक्झिलरी लगेच हॅव हॅज ते असेल तर ते आहे तसेच येणार, परंतु त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल हे फार महत्वाचं आहे. द व्हर्ब फ्रेज हॅज ऑल्सो टू बी चेंज. व्हर्ब फ्रेज मध्ये बदल असतो. टू बी फॉर्म आपल्याला माहिती आहेत कोणकोणते? ॲम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी हे टू बी झाले. हॅव, हॅज, हॅड हे हॅव चे झाले. आणि डू, डज आणि डीड हे टू डू चे झाले. हे आपण बऱ्याचदा शिकत आलेलो आहोत, तर ते कायम महत्वाचे आहेत. आणि त्याच्यानंतर कोणतं आहे? पास्ट पार्टिसिपल हे येतच पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन मध्ये. ही कन्स्ट्रक्शन फार महत्वाचे आहे. ज्या वेळेला हे वाक्य अशा पद्धतीने असतं ते पॅसिव्हच असतं. ऑफ द मेन वर्ब, मुख्य क्रियापदाचं काय झालं पाहिजे? पास्ट पार्टिसिपल झालं पाहिजे. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा फक्त विचार करणार आहोत. त्याचं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह कसं करायचं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह बघा. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये टू बी फॉर्म कोणते आहेत? ॲम, इज, आर प्लस पास्ट पार्टिसिपल. एवढं लक्षात ठेवायचं. ॲम ऑर इज ऑर आर प्लस पास्ट पार्टिसिपल.
आय सिंग अ सॉन्ग. सिंपल एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि हे बऱ्याचदा मी शिकवलेलं सुद्धा आहे. फक्त आता इथे आपल्याला दोन्ही गोष्टी होईल. ज्याला समजलं नाही तो समजून घेईल आणि ज्याला समजलेलं आहे त्याचं रिव्हिजन होईल. परंतु आता इथून पुढे चुकायचं नाही. ऍक्टिव्ह वॉइस याच्यामध्ये कर्ता डॉमिनंट आहे आणि त्याने केलेली क्रिया आय सिंग अ सॉन्ग. व्हॉट डू आय सिंग. आपण एक प्रश्न विचारायचा आहे क्रियापदाला. व्हॉट डू आय सिंग. फर्स्ट रूल, पहिल्यांदा आस्क द क्वेश्चन टू द व्हर्ब. पहिल्यांदा प्रश्न वर्बला विचारायचा. व्हॉट डू आय सिंग. What will be the answer? A song. And so a song is an object here. हे काय झालं ऑब्जेक्ट. मग ते ऑब्जेक्ट कुठे येणार आता सुरुवातीला येणार. त्याच्यानंतर परत क्रियापदाकडे जायचं, वर्बकडे जायचं. त्याचा टेन्स कोणता आहे इथे आपण बघतोय सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे आता सांगायला अवघड नाही, तो टेन्स बघायचा. सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर मग आता या ठिकाणी आपल्याला कुठे जायचं आहे, ॲम, इज आणि आर कडे जायचं आहे. आता ॲम, इज, आर यापैकी ॲम वापरायचं, इज वापरायचं की आर वापरायचं ते कोणावरून ठरणार, या ऑब्जेक्ट वरून ठरणार. जर हे ऑब्जेक्ट सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर तुम्हाला इथे काय येणार, ॲम किंवा इज. म्हणजे इथे काय येणार आता इजच येणार. ॲम कधी येतं, ज्या वेळेला आय असतं तेव्हाच. राहिला प्रश्न त्या दोघांच्या मध्ये. तर हे असं काय आणलं आपण, अ सॉन्ग कुठे आणलं, सब्जेक्ट ठिकाणी. अ सॉन्ग इज संग बाय मी. आता काय केलं आपण, इज घेतलं आणि त्याच्यानंतर हे पास्ट पार्टिसिपल घेतलं. सिंग, सॅंग, संग. हे इरेग्युलर व्हर्ब आहे म्हणून याचं पास्ट पार्टिसिपल कसं झालं, हा राईट. म्हणजे काय झालं, सिंग, सॅंग, संग. आता सेकंड एक्झाम्पल आहे बघा. ही सिंग्स सॉंग्स. थोडासा बदल केलेला आहे, वाक्य सोपंच आहे. परत क्वेश्चन विचारायचा. व्हॉट डज ही सिंग. व्हॉट डज ही सिंग. व्हॉट विल बी द आन्सर, सॉंग्स. नाव परत आपल्याला कुठे जायचं आहे, इकडे जायचं आहे, ॲम, इज, आर कडे. आता इथं इज येणार की आर येणार ते कशावरून ठरवलं आपण, याच्या वचनावरून. हे जर अनेक वचने असेल तर इथे आर येणार. डोळे झाकून आपल्याला काय लिहायचं आहे, आर. आणि त्याच्यानंतर याचं पास्ट पार्टिसिपल आपल्याला माहितीच आहे ते कोणतं, संग. म्हणजे हे असं होणार, songs are sung by him. ओके, they sing a song. सांगा पटपट कसं होणार हे वाक्य. A song is sung by them. इथे बघा बाय लिहून काय लिहिले आपण, ही आहे तसं लिहिलं नाही तर त्याची द्वितीय लिहिली. आयची द्वितीय काय लिहिली आपण, मी लिहिली. तसंच इथं आहे, देचं काय झालं, बाय लिहून त्याच्याने देम. हे स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याच वर्षापासून 7वी 8वी पासून शिकत आलेलो आहोत. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह सिंपल प्रेझेंट. आता हे एक्झाम्पल्स तुम्हाला तुमच्यासाठी आहेत बघा. राधा राईट्स अ लेटर. अ लेटर इज रिटन बाय राधा. अ लेटर इथं आलं, इज रिटन म्हणजे पास्ट पार्टिसिपल काय आलं, राईटचं रिटन. इज का आलं तर इथं प्रेझेंट टेन्स आहे म्हणून आपण ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह सिंपल प्रेझेंट टेन्स शिकतोय. आय सेल अ बुक. कसं होणार वाक्य, अ बुक इज सोल्ड बाय मी. वी प्ले क्रिकेट. Cricket is played by us. She finishes work. काय येणार, work is finished by her. थोडंसं फास्ट घेतोय कारण याच्यासाठी भरपूर आपल्याला काय होतं, रेकॉर्डिंगसाठी टायमिंग नसतो म्हणून आपण एकाच वेळेला सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. सिंपल पास्ट टेन्स बघूया आता. सिंपल प्रेझेंट टेन्स झालं, आता सिंपल पास्ट टेन्स ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. आता इथे काय आलं, वॉज आणि वेअर. पास्ट पार्टिसिपल स्ट्रक्चर आहे तसंच, फक्त आता काळ बदलला. सिंपल पास्ट टेन्स मधलं जर ऍक्टिव्हचं वाक्य असेल, आय सॅंग अ सॉन्ग, तेच आहे. सिंगचा पास्ट टेन्स काय झाला, सॅंग. व्हॉट डिड आय सिंग. क्वेश्चन तसाच विचारायचा आहे, भूतकाळात क्वेश्चन विचारायचा आहे. काय गायलं, अ सॉन्ग. मग त्या ऑब्जेक्टला कुठे आणायचं, सब्जेक्टच्या ठिकाणी. इथं पास्ट टेन्स आहे म्हटल्यानंतर वॉज येणार की वेअर, ते कशावरून ठरवायचं, याच्या वचनावरून. याचं एक वचन असेल तर वॉज, इथे अनेक वचन असेल तर वेअर. सोपं आहे. सॉन्ग वॉज आणि याचं परत तिसरं रूप वॉज संग बाय मी. आलं लक्षात. ओके, सेकंड बघा. ही सॅंग सॉंग्स, इथे अनेक वचन आहे म्हटल्यानंतर वॉज येणार की वेअर येणार, तोच प्रश्न. व्हॉट डिड ही सिंग, सॉंग्स. मग ते कसं आलं, सॉंग्स वेअर संग बाय हिम. आणि नंबर थर्ड, दे सॅंग अ सॉन्ग. तसंच आहे, अ सॉन्ग वॉज संग बाय देम. याच्या वचनावरून, याचा विचार करायचा नाही. हा इथे सब्जेक्ट आहे त्यावेळेला इथं वर्ब झालं.
परंतु इथे काय आहे, ऑब्जेक्ट आता इथं सब्जेक्ट झालेला आहे. अ सॉन्ग वॉज संग, म्हणून याच्या वचनावरून इथं वॉज आलं, याच्या वचनावरून इथं वेअर आलेला आहे. एवढं लक्षात ठेवा. सिंपल पास्ट टेन्स झालं. परत काही एक्झाम्पल्स दिले. वी प्लेड क्रिकेट, क्रिकेट वॉज प्लेड बाय अस. रीड इट फास्ट. बघा, सी फिनिश्ड वर्क, कसं येणार, वर्क वॉज फिनिश्ड बाय हर. हा स्ट्रक्चर सुद्धा लक्षात. आता सिंपल फ्युचर टेन्सचा स्ट्रक्चर बघा, इथे मी मुद्दाम दिलेला आहे. आय शॅल सिंग अ सॉन्ग, अ सॉन्ग विल बी संग बाय मी. स्ट्रक्चर आहे. आपण आता फ्युचर टेन्स मध्ये सेंटेन्स बघूया. ही विल राईट अ लेटर. व्हॉट विल ही राईट, ऑब्जेक्ट काय झालं, अ लेटर आलं, मग लेटर इथे आणलं. परत इथं विल बी आहे तसं घेतलं, कारण फ्युचर टेन्स आहे. विल बी रिटन बाय हिम. बघा, सी विल प्ले अ चेस, ऑब्जेक्ट कोणतं आलं, व्हॉट विल सी प्ले, अ चेस. मग अ चेस विल बी प्लेड बाय हर, अ चेस विल बी प्लेड बाय हर. नंबर 3, आय शॅल राईट अ बुक. तुम्ही सांगायचं आहे, आय शॅल राईट अ बुक. कसं होणार, मला आता तुमचा आवाज येणार नाही, परंतु तुम्ही तयार करत आहात. आय शॅल राईट अ बुक. अ बुक, शाल येणार की विल येणार, हो, इथे आय असल्यामुळे इथे शाल आलेला आहे, परंतु इथे बुक हे असल्यामुळे, करता असल्यामुळे काय होणार, अ बुक विल बी रिटन बाय मी. हे तुमच्यासाठी आहे. दे विल सिंग अ प्रेयर, हे तुम्ही वाक्य तयार करायचं आहे. समीक्षा विल कम्प्लीट वर्क. तुम्ही ते वाक्य लिहून घ्या पटपट आणि त्याच्यानंतर ती घरात सोडवायची आहे. आता प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह महत्वाचं आहे. एक समजलं की आपल्याला पुढचं समजलं. हा पहिल्यांदा दिलेला टेन्स बघा, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, त्याच्यानंतर ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस एकत्रच ही तीन वाक्य. आय एम सिंगिंग अ सॉन्ग, ही इज सिंगिंग सॉन्ग, दे आर सिंगिंग अ सॉन्ग. याचं कसं स्ट्रक्चर तेच, पहिल्यांदा आणायचं ऑब्जेक्टला करताच्या ठिकाणी, फक्त आता इथे बदल काय झालेला तो आपण एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट बघू. बघा, हे काय म्हणताय, ही इज रायटिंग अ लेटर. व्हॉट इज ही रायटिंग, क्वेश्चन विचारायचा, काय लिहित आहे तो, उत्तर काय आलं, अ लेटर. मग आता इथे काय केलं, अ लेटर इज, फक्त इथं प्रोग्रेसिव्ह टेन्स असल्यामुळे इथे आपण काय वापरलं, बिईंग कन्स्ट्रक्शन वापरलं. एवढी लक्षात ठेवायचं. कोणत्याही चालू काळामध्ये बिईंग कन्स्ट्रक्शन येणार, अपूर्ण वर्तमान काळामध्ये सुद्धा येणार, अपूर्ण भूतकाळामध्ये सुद्धा येणार आणि अपूर्ण भविष्य काळामध्ये सुद्धा हे बिईंग कन्स्ट्रक्शन येणार. आणि मगाचच आहे तसं रिटन, अ लेटर इज रिटन बाय हिम, हे प्रेझेंट टेन्स मध्ये होतं. आता काय प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये काय झालं, अ लेटर इज बिईंग रिटन बाय हिम. सी इज प्लेइंग अ गेम, कसं होणार, अ गेम इज बिईंग प्लेड बाय हर. आय एम सेलिंग अ बुक, अ बुक इज बिईंग सोल्ड बाय मी. ओके, दे आर सिंगिंग अ प्रेयर. पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स बघा, आता तेच आहे. ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस. आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग, ही वॉज सिंगिंग सॉन्ग, दे वेर सिंगिंग अ सॉन्ग, अ सॉन्ग वॉज बिईंग. आता इथे बिईंग आहे तसंच आहे, फक्त इजच्या ठिकाणी वॉज झालं, आरच्या ठिकाणी वेअर झालं. एक्झाम्पल बघूया पडदेशी. लेट अस सी द एक्झाम्पल. ही वॉज रायटिंग अ लेटर. व्हॉट वॉज ही रायटिंग, प्रश्न ते सारखे विचारायचे, मग आपल्याला पाठ राहतं. व्हॉट वॉज ही रायटिंग, अ लेटर. मग उत्तर कसं ना, अ लेटर वॉज, कारण पास्ट टेन्स आहे म्हणून वॉज. परत काय घेतलं, बिईंग रिटन. प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये बिईंग येतं हे विसरायचं नाही. सी वॉज प्लेइंग अ गेम, सांगा, सी वॉज प्लेइंग अ गेम, अ गेम वॉज बिईंग प्लेड बाय हर. आय वॉज सेलिंग अ बुक, अ बुक वॉज बिईंग सोल्ड बाय मी. गुड. दे वर सिंगिंग अ प्रेयर. सॉल्व इट. Future progressive tense, तेच. Active voice, I shall be singing a song, he will be singing a song, and they will be singing a song. A song will be being. आता आपण कन्स्ट्रक्शन बघूया. डायरेक्ट समजण्यासाठी चार्ट इथे दिलेला आहे. आपण वन बाय वन एक्झाम्पल बघू. कसं होणार, he will be writing a letter. What will be he writing? A letter. एक्झाम्पल कसं होणार, a letter will be being written. आहे तसंच. A letter will be being written by him. She will be playing a game. A game will be being played by her. I shall be selling a book. A book will be being sold by me. Okay.
आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स एवढं झालं की ॲक्टिव्हचे पॅसिव्ह सगळ्या काळामध्ये झालं, कारण कोणत्याही या तिन्ही काळामध्येच होतं, प्रकारामध्येच. चौथ्या प्रकारामध्ये होत नाही. कसं स्ट्रक्चर आहे बघा, आय हॅव संग, हॅज संग. बघा, आय हॅव संग जसं हॅज बीन. एक्झाम्पल बघितल्यानंतर लक्षात येईल. ही हॅज रिटन अ लेटर. व्हॉट हॅज ही रिटन? आन्सर काय आलं? लेटर. इथे आता परफेक्ट टेन्स आहे आणि परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन काय वापरायचं आहे? अ लेटर हॅज बीन. मगाशी आपण प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये काय वापरलं? बीइंग वापरलं. आता परफेक्ट टेन्स मध्ये काय वापरायचं आहे? बीन वापरायचा आहे. याचा एक फार मोठा फायदा आहे, कारण या ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये पास्ट पार्टिसिपल दिलेलं असतं, त्यामुळे अर्ध उत्तर आपल्याला मिळतं. फक्त इथं बीन घालायचं आहे आणि हॅव घालायचं की हॅज घालायचं त्या ऑब्जेक्टच्या वचनावरून ठरवायचं. A letter has been written by him. She has played a game. A game has been played by her. I have sold a book. A book has been sold by me. They have sung a prayer. Sanga. A prayer has been sung by them. Past perfect. आता मगाशी हॅव होतं, हॅज होतं, त्याचं हॅड झालं. सगळीकडे हॅड, कुठेही गेलं तर हॅडच येतं पास्ट टेन्सचं, म्हणजे ह्याचं करायला खूप सोपं. फॉर एक्झाम्पल बघा, ही हॅड रिटन अ लेटर. व्हॉट हॅड ही रिटन? आन्सर यू विल गेट अ लेटर. अ लेटर हॅड बीन रिटन बाय हिम. इथे करता एक वचने असू दे किंवा अनेक वचने असू दे, दोन्हीचाही भूतकाळ काय होतं? हॅडच होतं, त्यामुळे इथे विचार करायलाच नको. She had played a game. A game had been played by her. I had sold a book. A book had been sold by me. They had sung a prayer. A prayer had been sung by them. Future perfect tense. बघा स्ट्रक्चर कसं आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. आय शॅल हॅव संग, विल हॅव संग आणि विल हॅव संग. इथे विल हॅव बीन तसंच आहे, फक्त फ्युचर टेन्स मध्ये टू बी फॉर्म शॅल बी आणि विल बी वापरायचं बाकी आहे. तसंच ही विल हॅव written a letter. A letter will have been written by him. She will have played. What will have played? A game. A game will have been played by her. फ्युचर टेन्स मध्ये हॅज येत नाही, सगळीकडे हॅवच, त्यामुळे इथे विचार करायचाच नाही. हॅव वापरू की हॅज वापरू, इथे हॅवच येतं. I shall have sold a book. A book will have been sold by me. And they will have sung a prayer. A prayer will have been sung by him. एवढ्याच प्रकारामध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह आहे. मोर एक्झाम्पल्स फॉर प्रॅक्टिस मी इथे दिलेले आहेत, ते आपण प्रॅक्टिस केलेलीच आहेत. आता इफ देर आर टू ऑब्जेक्ट्स इन द सेंटेन्स, हे महत्वाचं आहे. जर एखाद्या वेळेला दोन कर्म असतील एकाच वाक्यामध्ये, तर थोडासा बदल कसा असतो ते बघूया. इथे बघूया. फॉर एक्झाम्पल, ही गिव्स मी अ न्यू पेन. याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत बघा, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ते कसं ओळखायचं बघा. ही गिव्स मी, ह्या गिव्सला क्वेश्चन विचार काय म्हणून. ही गिव्स मी, व्हॉट डज ही गिव्ह? अ न्यू पेन. हे डायरेक्ट ऑब्जेक्ट येतं, अ न्यू पेन. टू हुम डज ही गिव्ह? कोणाला देतो? तर मी, मला. हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. पण ज्या वेळेला दोन कर्म असतात त्यावेळेला त्याचं पॅसिव्ह करत असताना दोन प्रकारे सुद्धा होऊ शकतं, परंतु आपल्याला जे मोस्ट रिलेव्हंट आहे किंवा प्रचलित आहे ते आपण इथे बघूया. ह्या मीची काय करायचे? प्रथमा मी म्हणजे कोण? आय. आय. आणि हे टेन्स कोणतं आहे? प्रेझेंट टेन्स आहे. म्हटल्यानंतर टू बी फॉर्म कोणतं येणार? ॲम, इज, आर पैकी कुठलं येणार? इथं ॲम येणार. आणि याचं पास्ट पार्टिसिपल काय? गिवन. आय एम गिवन. काय दिलं? तर अ न्यू पेन. अ न्यू पेन बाय हिम. जरा लक्ष द्यायचं. ही गिव्ज मी अ न्यू पेन. तुम्ही म्हणाल मीच्या ठिकाणी आय कसं आलं? तर मीची फर्स्ट घ्यायचं आहे आपल्याला. फर्स्ट फॉर्म कोणतं? आय. ओके. इथे आय आलं म्हणून ॲम आलं, लक्षात येतं. आणि म्हणून याचं पास्ट पार्टिसिपल. आय एम गिवन अ न्यू पेन बाय हिम. आणि दुसऱ्या पद्धतीने बघा, आपण पहिल्या पद्धतीने बघितलं, ही गिव्ज मी अ न्यू पेन. व्हॉट डज ही गिव्ह? अ न्यू पेन. अ न्यू पेन इथं ऑब्जेक्टला सब्जेक्टच्या ठिकाणी आणलं, इज. इज गिव्हन, कारण इथं सब्जेक्ट कसा आहे? सिंग्युलर आहे. अ न्यू पेन म्हणून इथे इज आलं. इजच का आलं? तर इथं प्रेझेंट टेन्स गिव्ज आहे म्हणून गिव्हन. परंतु इथे काय करावं लागतं? टू मी, मला. हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु जास्त वापरलं जातं कोणता प्रकार? हा वापरला जातो.
इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस सुद्धा काय होतं, पॅसिव्ह करत असताना. आता ऍक्टिव्ह वॉइस मध्ये इम्पेरेटिव्ह आहे, इथे करता आहे परंतु तो काय झाला, ब्रिंग दॅट बुक हिअर, म्हणजे कोणतरी कोणाला तरी ऑर्डर दिली, म्हणजे इथे हिडन सब्जेक्ट कोणता आहे, यू. यू ब्रिंग दॅट बुक हिअर. ब्रिंग दॅट बुक हिअर. आता ह्याचं पॅसिव्ह कसं करायचं, लेटने सुरुवात करायची. लेट काय आणायला सांगितलं, व्हॉट डू आय ब्रिंग, तर दॅट बुक, म्हणजे दॅट बुक हे ऑब्जेक्ट झालं, इथे आणलं. लेट दॅट बुक बी ब्रॉट हिअर. बी लिहायचं आणि ह्याचं पास्ट पार्टिसिपल, ब्रिंगचं पास्ट पार्टिसिपल काय झालं, ब्रॉट हिअर. वन मोर एक्झाम्पल बघा. पनिश द गिल्टी. पनिश शिक्षा करा, कोणाला करा, द गिल्टी. द गिल्टी हा या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, त्याला पुढे आणायचं. परंतु याची पनिशने सुरुवात झालेली आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून याची सुरुवात कशी करायची, पॅसिव्ह मध्ये, लेट. लेट द गिल्टी बी पनिश्ड. हे असं कन्स्ट्रक्शन झालं पाहिजे. बी लिहून परत त्याचं पास्ट पार्टिसिपल, याच्यामध्ये बीच येतं. हा टू बी फॉर्म आहे तसं बी येतं. कॅन, कुड, विल, वुड, शुड, मे, माइट एटसेट्रा मॉडल ऑक्झिलरी सुद्धा जर वाक्यामध्ये असतील तर त्यांचा आहे तसाच वापर करायचा. वी कॅन यूज द शूज इन द रेनी सीझन. वी कॅन यूज, काय यूज करतो, द शूज, कशा कधी यूज करतो, इन द रेनी सीझन. म्हणजे याचं पॅसिव्ह कसं होणार बघा, द शूज कॅन बी युज्ड. इथं आहे तसंच घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मूळ क्रियापदाच्या मध्ये काय घातलं, बी. द शूज कॅन बी युज्ड इन द रेनी सीझन बाय अस. ही वुड कॅरी द लोड, हे मॉडेल ऑक्झिलरी आहे तसंच घ्यायचं. व्हॉट वुड ही कॅरी, द लोड. द लोड ब्रिंग द लोड टू द पोझिशन ऑफ सब्जेक्ट, कसं होणार, द लोड वुड बी, आणि ह्याचं काय झालं, कॅरीचं पास्ट पार्टिसिपल, कॅरीड बाय हिम. She should leave the place. Let the place should be left by him. Okay. These are the examples. You can try to solve them on your own. If any queries, any doubts, you may ask me by WhatsApp, sending some messages, or by calling me. Okay. Thank you.